आज पूर्ण 2 महिने झालेत आपल्या शेळ्यांना खरेदी करून आणि आणल्यापासून मी जंतनाशकाचं काय औषध त्यांना पाजलं नव्हतं. पण आज माझ्या कसं काय काय माहिती डोक्यात आलं, आज आहे ना आपल्या सगळ्या शेळ्यांना जंतनाशकाचं औषध पाजून टाकायचंय. पहिल्या शेळीला पाजवलं भाऊ, ती जीच आरडली, बाकीच्या शेळ्या घाबरूनच पळायला लागल्या. बाबांनी जेच दाबून धरलं त्यांना, एक एक धरून सगळ्या शेळ्यांना मस्तपैकी पाजून घेतलं. आता हे जे पट्टा आहे ना, मला शेळीच्या गळ्यात अटकवायचं आहे बरं का, कारण की अशीच आयडिया आली होती की बाबा कसा दिसन हो पट्टा. आणि जेव्हा घातलाय शेळीला एक नंबर दिसू राहिली भाऊ. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. आता मी ज्याच्यात भेटन त्याच्यात आज शेळ्यांना पाणी ठेवलं, कारण की आपल्याकडे जे शेळ्याचं पाण्याचं भांड आहे ना, त्याला आपण काल सिमेंटनी नळ बसवलाय. ते वाळूस तर म्हणलं ज्याच्यात भेटन त्याच्यात ठेवा बाबा, कारण की शेळ्या इतक्या तहान आल्या होत्या. त्यात गौरीला बी धुवून काढलं, कारण की रस्त्याचं काम चालू, इतकी जबरदस्त धूळ बसती गौरीच्या अंगावर. अशी हात जरी मारला ना, नुसती धूळच उधळत होती बाबा. गौरीला सोडलं तर गौरी इतकी पळायला लागली, ती म्हणते आता मी तुझ्या हातीच येत नाही बाबा. मस्तपैकी ते पाण्याचं होतं ना, ते सगळं धुवून काढलं आणि आलो होतो बाबा. असं सहज रस्त्याचं काम किती चाललंय स्पीडनी बघायला, तर बघतोय भाऊ इतके जबरदस्त मशीन आले तिथं. बापरे म्हणलं, इतकं जबरदस्त मशिनरी ना भाऊ, विशेष नाही करायचा. एक मशिनरी चालवायला 10 लोक लागत आहेत बाबा. चला त्या भांड्यात पाणी भरलंय मस्तपैकी. राजहंसची मजा चालली फक्त. आता राजहंसने याच्यात उडी नाही मारावी, नाही तर झालं सगळं कल्याणच.